काल एक दुर्दैवी घटना मुंबईत घडली. खरं तर सगळ्याच गणेश भक्तांचं प्रत्येकाचं मत आहे की अशी घटना घडली नाही पाहिजे. तुम्ही मूर्तिकार आहात, गेली कित्येक वर्ष तुम्हीही मोठ्या मूर्ती बनवत असाल. नेमकं कशा पद्धतीनं ही फिटिंग असते? काय याच्यात तांत्रिक गोष्टींचा वापर केला जातो? नमस्कार. मी मूर्तिकार सुशांत पोहेकर. कसं असतं माहिती आहे काय, प्रत्येक गोष्टीला आहे ना टेक्निकल गोष्टीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मी आहे ना पूर्णपणे मूर्तिकाराला दोषी ठेवू शकत नाही, ना मंडळाला ठेवू शकत. काय म्हणजे तिथे ती गोष्ट काय झाली आहे हे प्रत्येक त्यांना दोघांना पण माहिती आहे. हे आमच्या मूर्तिकारांना पण इथल्या लोकांना माहिती नाही आहे. पण मी हे सांगू शकतो की प्रत्येक गोष्ट ही बेसिक नॉलेज माहिती असणे फार गरजेचं आहे. कुठलीही मूर्ती घडताना ती 3 फुटाची असो, नाहीतर 30 फुटाची असो. या प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकाली टेक्निकली नॉलेज सगळ्यांना असलं पाहिजे. इवन मंडळाने पण. मंडळाला पण एवढी मोठी मूर्ती कॅपॅसिटी आहे का आपली घेऊन जायची? जाताना परत रस्त्यामध्ये रस्ता व्यवस्थित आहे की नाही? रस्त्यामध्ये कुठे स्पीड ब्रेकर आहेत का? ह्या सगळ्या गोष्टी बारीक गोष्टी बघितल्या पाहिजे. कारण तुम्ही मूर्ती घेऊन जाऊन घाईघाईत घेऊन जाणार, हे कितपत योग्य नाही आहे. कारण की मी प्रत्येक माझ्या पण ज्या मूर्त्या जातात, त्यांना पण मी सांगतो, तुमच्या जाताना स्पीड ब्रेकर चेक करा. स्पीड ब्रेकर आहेत का? कारण त्याच्यावरनं जे मूर्ती आपल्या टू व्हीलर जाणे ही वेगळी गोष्ट आहे हं, आणि 20 ते 30 फुटाची मूर्ती स्पीड ब्रेकरवरनं जाणे फार वेगळी गोष्ट आहे. तेवढा मोठा जर्क बसतो. हं. त्यामुळे ना मूर्तिकाराबरोबरच मंडळही तेवढंच रिस्पॉन्सिबल आहे, की मूर्तीचं काम आणि जशी मूर्तीचं काम जातं ना व्यवस्थित करून, तसंच रस्त्याने जाताना पण मूर्ती व्यवस्थित गेली पाहिजे. इथून मंडळापर्यंत आणि मंडळातून चौपाटीपर्यंत कुठल्याही सणासुदीला गालबोट लागला नाही पाहिजे. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. एकंदरीत याच्यामध्ये फिजिक्सचा कसा वापर होतो? मग त्याची फिटिंग असेल, वेल्डिंग असेल, याचं तंत्र कशा पद्धतीचं असतं? कसं असतं, आतमध्ये ज्या मूर्तीला आहे ना रॉड टाकला जातो, तो बेसिक खालूपासून वरपर्यंत. तर या गणपतीला ब्रॉडनेस किती आहे, त्याचा वेट किती आहे, त्या हिशोबाप्रमाणे त्या गेजचा पाईप टाकला जातो. मग प्रत्येक हातामध्ये टाकले जातात. या सगळ्या छोट्या-छोट्या टेक्निकल गोष्टी आहेत. ते तुम्ही प्रॅक्टिकली जेपर्यंत शिकत नाही त्या गोष्टी ते तुम्हाला तेपर्यंत नॉलेज येत नाही. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रॉपर शिकतात, नाही असं नाही. त्याच्यानंतर उडी मारतात हे करायला. ही गोष्ट करायची म्हणजे दिसायला सगळ्यांना बाप्पा म्हटलं की हं. असं प्रसन्न वाटतं. पण त्या काळात पाठीमागची ज्या प्रत्येक मूर्तिकाराची कष्ट असतात ना, ते प्रत्येक मूर्तिकाराला माहिती असतं. त्याच्याबरोबर असलेली टीमला माहिती असतं, की याच्यासाठी किती मेहनत घेतात प्रत्येकजण. नक्कीच ही मेहनत अधिक महत्त्वाची आणि याला तितकाच सायन्स, फिजिक्स याचा सुद्धा एक प्रकारचा अभ्यास असावा लागतो. हो, बरोबर आहे. कारण की काय माहिती आहे, जे तुम्हाला आता सांगितलं की कारण की कसं आहे माहिती आहे काय, पी-ओ-पीची मूर्ती असो या मातीची मूर्ती असो, तर कुठलीही मूर्ती तुम्ही बॅलन्सिंग करताय किंवा नॉर्मल बसलेली करताय, तर ती बनवताना ते हात तसे राहिले पाहिजे व्यवस्थित. ते कुठे हलले नाही पाहिजे. याकरता प्रत्येक गोष्टीसाठी फिजिकली गोष्ट ह्या तुम्ही जेपर्यंत प्रॅक्टिकली गोष्ट तुम्ही शिकत नाही, तेपर्यंत तुम्ही कुठल्या गोष्टीमध्ये सक्सेस होऊ शकत नाही.